गांजाचं व्यसन पूर्ण करण्याकरता नागपूर शहरात चोरी करणाऱ्या एका चोराला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतलं। दोघांनी विवेकानंद नगरमधील एका निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याच्या घरी चोरी केली होती। मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासात चोरट्यांना अटक करत 9.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर त्यांचा आणखीन एक अल्पवयीन साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे। निवृत्त वायुसेना अधिकारी प्रवीण हिंगणीकर धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवेकानंद नगरात राहतात। 22 मे रोजी प्रवीण आपल्या घराला कुलूप लावून पुण्याला मुलाला भेटण्यासाठी गेले होते। दरम्यान ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात मागून प्रवेश केला आणि सुमारे 9 लाख रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। या प्रकरणात तक्रार आल्यानंतर धंतोली पोलिसांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान त्यांना चोरट्यांचे काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले। त्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि चोरट्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढला। मात्र पोलीस जेव्हा मुख्य आरोपी विशाल पाटीलच्या कुकडे लेआउट येथील घरी पोहोचले तेव्हा तो फरार झाला होता। पोलिसांनी त्याच्या घरातून चोरीला गेलेलं सर्व सामान जप्त केलं। विशालचे वडील एका सरकारी कार्यालयात लिपिक आहे, मात्र विशालला गांजा ओढण्याचं व्यसन आहे। यापूर्वी ते चंद्रपूरमध्ये राहत होते। तिथे विशालचा चोरीच्या 5 घटनांमध्ये सहभाग होता। विशालच्या गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे त्याचे वडील नागपूरला आले, पण इथेही विशालनं अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत आणखी 2 चोरी केल्या। विवेकानंद नगरात चोरी केल्यानंतर विशाल आपल्या अल्पवयीन साथीदारांसह वर्धा येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेला। धंतोली पोलिसांनी त्यांना तिथून ताब्यात घेतलं। तर एक अल्पवयीन साथीदार अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे। काही 3 लोकांनी मिळून ही चोरी केलेली आहे। आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले। त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आमची टीम तात्काळ ॲक्टिव्ह होऊन जवळपास 30 ते 35 ठिकाणचे कॅमेरे आणि सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले। काही मोबाईल आणि याच्या डाटावरनं आम्ही आरोपीच्या घरापर्यंत पोहोचलो आणि आम्ही काही 24 तासाच्या आतमध्येच आमची संपूर्ण रिकव्हरी झालेली होती आणि आरोपी आमच्या ताब्यात होते। आणि आम्ही जेव्हा याच्या घरपर्यंत गेलो होतो तेव्हा आरोपी हा अशाच व्यसन करण्याच्या अनुषंगाने हे वर्धेपर्यंत गेलेले होते। आमची टीम वर्धेला म्हणजे ते जात होते, पळत होते। आमच्या टीमनी तिथे जाऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे।